Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. चिन्मयताई, तुम्हाला पण असं वाटतं? कारण की अगदी सुरुवातीलाच याच्यामध्ये नरेंद्र जाधव आलेले होते की जे या त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सुद्धा इनफॅक्ट याचा उल्लेख केलेला आहे की त्यांचंही हे मत आहे की पहिलीपासनं 3 भाषा नको, मातृभाषेत पहिलं शिक्षण व्हायला हवं. तर तुम्हाला तरी सुद्धा वाटतं की हा सगळा शब्दछल असेल, हे फक्त कॅमेरासमोर बोलणं असेल, नंतर जाऊन ती हिंदी ही पहिलीपासनं येईलच किंवा त्रिभाषा हे पहिलीपासनं येईल असं तुम्हाला पण वाटतंय? नरेंद्र जाधव काय म्हणाले की हिंदी भाषा नसेल असं म्हणाले का ते? नाही, ते एवढं म्हणाले की पहिलीपासनं 3 भाषा गरजेच्या नाहीत असं त्यांनी एक वैयक्तिक मत मांडले. अर्थात अजून समितीचं कारण मला ते जाणून घ्यायचं होतं, कारण इतकं स्पष्टपणे जर ते बोलत असतील तर मला फार आनंद होईल आणि मला विश्वास ठेवावासा वाटेल त्यांच्यावरती. पण तसं होणार नाही, कारण म्हणजे त्यांनी असं एका आणखीनही कुठल्या तरी मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं की अजून निर्णयच घेतला नाही, अजून समितीच गठीत झाली नाही, तर कशासाठी तुम्ही आंदोलन चालू ठेवलंय, असं त्यांचं म्हणणं होतं. तर असं आहे की जोपर्यंत जसं सरांनी म्हटलं अत्यंत स्पष्टपणे असं जाणवतं आहे की इतका जनमताचा रेटा दिसल्यानंतर सुद्धा, इतका समाजातून सर्व स्तरातून विरोध दिसताना सुद्धा त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी आणि एक निसंदिग्ध असा निर्णय द्यावा असं वाटत ज्या अर्थी नाहीये. त्यामुळे मग असं वाटतं की हे वेळकाढूपणाचं धोरण आहे बहुतेक. आणि तसं जर असेल तर आपल्याकडे नेहमीच असं होतं, कित्येक आंदोलनांमध्ये असं होतं की जी अत्यंत जोरदारपणे सुरू होतात आणि कार्यकर्त्यांवरती विश्वास दाखवून किंवा स्वतःचं मत म्हणून सुद्धा लोक त्या गोष्टीला अगदी पूर्ण मनापासून पाठिंबा देतात. आणि मग जेव्हा असं काहीतरी ज्याला आपण संदिग्ध असं वातावरण म्हणू, त्याच्यात जरा जरी ते आंदोलन थंड पडलं तर मग अगदी आपल्या विरोधातला कुठला तरी निर्णय लागतो. आत्ता सुद्धा असं आहे की कुठे कुठे त्यांची चाचपणी चालूच आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या शाळांमध्ये आत्ताही फॉर्म्स दिले जात आहेत आणि पालकांना असं सांगितलं जातंय की अहो काय वाईट होणार आहे भाषा शिकून असं. तर त्याच्यामुळे माझा नाही आहे ह्या गोष्टीवरती विश्वास आणि म्हणून हे आंदोलन चालत राहणं हे आवश्यक आहे. काय माहितीये का, मला स्वतःला, मी एक आई असल्यामुळे आणि माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली असल्यामुळे मातृभाषेतलंच शिक्षण मिळायला पाहिजे हे मला खरं तर वाटतंच. प्रत्येक बालकाचा तो अधिकार आहे आणि ते त्यांना मिळवून देणं हे आपणा सर्वांचं, म्हणजे सरकार असतील किंवा पालक असतील किंवा समाज असेल, त्यांचं कर्तव्य आहे. आणि मातृभाषा म्हणजे मातृभाषा, मग ती मराठी असेल, ती पावरी असेल, नाहीतर कुठलीही असेल, त्या भाषेशी त्यांची नाळ तोडू नये. त्यांना मुख्य प्रवाहात आणायचंय, त्यांना आयुष्यात यश मिळवायचंय म्हणून त्यांनी काहीतरी परकीय भाषेत शिकावं असं मला अजिबात वाटत नाही. पण त्याच वेळेला भाषा शिकत असताना आपल्याकडे भाषा शिक्षण ह्याच्याबद्दलच इतका कमी विश्वास आहे, कमी अभ्यास आहे, त्याच्याबद्दल इतके अनभिज्ञ आहेत लोक जे शिक्षण ठरवतात आपल्याकडे ते. तर त्या सगळ्यामध्ये माझं असं म्हणणं होतं की तुम्ही जर मुलांसाठी जर काही करत असाल, विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही काही करत असाल, शिक्षणाच्या बद्दलचे जे सगळे निर्णय असतील ते विद्यार्थी केंद्रीय असले पाहिजेत. त्यांच्या कल्याणाचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता हे निर्णय जे लादले जातात आणि ते असे लाटेसारखे मध्येच येतात, त्याच्या मागचं कारण कळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आंदोलन आणखीन काही दिवस जारी ठेवणं हे आवश्यक आहे.